मित्रांनो, बऱ्याच जणांचे प्रश्न असे असतात की फिरस्ती शेळी बंदिस्त होऊ शकते का? तर या प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला तुम्हाला सांगतो, आपल्या शेळ्या फिरस्ती आहेत. आता फक्त 8 दिवस फिरस्ती राहणार, नंतर 8 महिने बंदिस्त राहणार. 4 महिने पावसाळा आणि 4 महिने हिवाळा, कायम बंदिस्त. उन्हाळ्यामध्ये परत फिरस्ती. शेळी पालन कुठलंही असो, कुठलीही शेळी असो, बंदिस्त होऊ शकते, होत नाही असा विषय नाही आहे. फक्त त्याला नियोजन तसं करावं लागतं. त्यासाठी चाऱ्याचं नियोजन व्यवस्थित करावं लागतं. सगळं खुराकाचं नियोजन व्यवस्थित असलं तर बंदिस्त 100% शेळी, कुठलीही शेळी बंदिस्त होऊ शकते. शेळी पालन आपण आता जवळपास 5 वर्ष झाले शेळी पालन करतोय. तर ह्या शेळ्या आपण 4 महिने उन्हाळ्यात फिरस्ती असतात आणि नंतर बंदिस्त होतात. लाकडी हो लाकडी. तर बघा तुम्ही, सकाळी सोडलेल्या आहेत आणि आता 10 वाजेपर्यंत चारायच्या, 10 वाजता बांधून टाकायच्या आणि दुपारी 4:30-5 वाजेला परत सोडायच्या. शेळी पालनामध्ये फक्त एकच करावं लागतं, चाऱ्याचं खुराकाचं नियोजन जर व्यवस्थित असेल तर कुठलीही शेळी बंदिस्त होऊ शकते, कुठली शेळी फिरस्ती होऊ शकते. फक्त नियोजन आपल्या मनावर पाहिजे. आपण जसं नियोजन करू त्या पद्धतीनं आपण शेळी पालन करू शकतो. एवढं बंदिस्त शेळी पालनामध्ये थोडं चाऱ्याचं नियोजन तुम्हाला वेगळं करावं लागेल, कारण की बंदिस्त शेळी पालनामध्ये चारा आपल्याला जास्त प्रमाणात लागतोय, खुराक लागतोय. खुराकाचं आणि चाऱ्याचं नियोजन 100% ठेवावंच लागतं. त्याच्याशिवाय बंदिस्त शेळी पालन होत नाही. गावरान शेळी बंदिस्त होऊ शकते आणि होते. तर आपल्या गावरान शेळ्या आहेत सगळ्या टोटल, आपल्याकडे काही दुसऱ्या जातीच्या शेळ्या नाही. फक्त एवढं आहे, ह्या शेळीला बंदिस्त करायला थोडा वेळ लागतोय, पण 100% बंदिस्त होती. तर आपलं नियोजन एवढं काही काटेकोर नाही, आपलं साधारण आहे. आणि परत म्हणलं सांगायचं म्हणलं तर गावरान शेळीला बंदिस्त जर केलं तरी पण याला काय हे लसीकरणाचं वगैरे आपण काही आजपर्यंत केलेलं नाही. काटेकोर जंतनाशक, लसीकरण अशा काही गोष्टी मला तर नाही अनुभवल्या अजून. मी केअर करतोय, पण माझं एवढं आहे की थोड्या कमी क्वांटिटीमध्ये आहे, कारण की माझ्याकडे फक्त 5 शेळ्या आणि 8-10 बकरं असतात. असे 15-20 प्राणी माझ्याकडे असतात, शेळ्या असतात. तर आता सध्या 19 आहे आपल्याकडे सगळे टोटल. सांगण्याचं तात्पर्य एकच, फक्त तुम्हाला याच्यामध्ये शेळी पालन करण्याची जिद्द पाहिजे. बंदिस्त असो की फिरस्ती असो, स्वतःचा निर्णय जर असला तर 100% आपण त्याच्यामध्ये सक्सेस होऊ शकतो. जर तुमचा निर्णयच नसेल, तुम्ही घरी बसल्याच जर म्हणत असताल की माझ्याकडून असं होईल का, तसं होईल का, शेळी पालन बंदिस्त शेळी होईल का, किंवा मी फिरू शकत नाही, अशा बऱ्याच काही असंख्य प्रश्न जर तुमच्याकडं तुम्हाला पडत असतील तर तुम्ही शेळी पालन करू शकत नाही. शेळी पालन करायचं म्हणलं, कोणतं शेळी पालन नाही, कुठलाही व्यवसाय करायचं म्हणलं तर आपल्या मनामध्ये जिद्द पाहिजे, आपल्या मनामध्ये ते करण्याची क्षमता पाहिजे आणि आपल्याला त्याच्यात उत्सुकता पाहिजे. तेव्हा ते व्यवसाय आपण पुढे नेऊ शकतो. अन्यथा नुसतं जर आपण बसल्या जागेवर जर म्हणलो की माझ्याकडून हे होणार नाही, ते होणार नाही, तर कुठल्याच याच्यात आपण सक्सेस होऊ शकत नाही. शेळी पालनाचं काय आलं, तुम्हाला कुठलीही दुकान टाकून दिली तरी पण तुम्ही त्या दुकानामध्ये सक्सेस होऊ शकत नाही. जोपर्यंत आपण मनात ठरवू शकत नाही तोपर्यंत काहीच करू शकत नाही. बघा आपल्या शेळ्या कशा चारतायत. पाणी नसल्यामुळे या गवतामध्ये आपण शेळ्या सोडून दिलेले आहे आणि एकदम पाऊस पडले की हे गवत परत हिरवगार होतं शेळ्याला खाण्यासाठी. आता बघा, एकूण टोटल आपल्याकडे 19 मेंबर आहेत सगळे, आणि सगळे टोटल बंदिस्त होणार आहे. आता फक्त हे 4-5 दिवस पाऊस जर पडला, उद्या जरी पाऊस पडला, आज संध्याकाळी जरी पाऊस पडला, उद्यापासून आपल्या जे डायरेक्ट कंपाऊंडमध्ये, हे बघा कंपाऊंड आपलं शेड कंपाऊंड, एक वेळेस कंपाऊंडमध्ये कोंडल्या की परत बाहेर नाहीच. बाहेर कधी? डायरेक्ट जानेवारी-फेब्रुवारीमध्ये ज्यावेळेस रानं मोकळे होते ना लोकांची, त्यावेळेस मग आपण याला बाहेर काढतो चारण्यासाठी. तोपर्यंत मग बंदिस्त असतात. बंदिस्त असण्यासाठी आपल्याकडे कडबा आहे ज्वारीचा, त्याच्यानंतर तुरीचं भुसकळ आहे, हरभऱ्याचं भुसकळ आहे आणि भांडी कडबा पण आहे. आणि राहिलं आता हे
हे गवत आहे, त्याच्यानंतर मेथी घास पण आहे पाठीमागे, तो पण समजा आता पाणी नसल्यामुळे वाळा, पण तो पाऊस पडल्यानंतर ते हे सुरू होणार आहे. इथं आपण अर्धा किलो तसंच घास टाकणार आहे त्यांच्यासाठी. 2 ओळी तुतीच्या घालू, त्याच्यानंतर सुपर नेपियर लावणार आहे काही थोडंफार, असं 2-3 वाण आपण 2-4 वाण लावणार आहे अजून. कारण शेळ्याला, बंदिस्त शेळ्याला खाण्यासाठी थोडं नियोजन वेगळंच करावं लागतं. फिरस्ती शेळ्याला काही खायला भेटतं, पण बंदिस्त शेळ्यासाठी आपलं 4-5 प्रकारचा चारा असणं, जे काय नुसतं हिरव्या चाऱ्यावर पण नाही होत आपल्याला, त्याच्यामध्ये सुका चारा पण आपल्या शेळ्यांसाठी लागतोय. तर असं नियोजन करावं लागतं. बंदिस्त शेळी पालन 100% होतं, फक्त नियोजन चांगलं काटेकोर करावं लागतं. हो. तर यांना आता पाणी पाजतोय. मित्रांनो, बंदिस्त शेळी पालनासाठी परत हे बघा असं शेड कंपाऊंड लागतंय, जे आपण बनवलेलं आहे. हे बघा रात्रीच्या विश्रांतीसाठी जी शेळ्यांना बनवलेलं आहे आपण शेड. त्याच्यानंतर हे कंपाऊंड दाखवतो मी तुम्हाला. तर हे बघा, हे आहे कंपाऊंड. तर आपण साध्या पद्धतीनं बनवलेलं आहे बांबूना, हे बघा. आणि शेळ्या बसलेल्या आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात मुद्देमाल म्हणजे आपल्याकडे शेळ्यांसाठी लागणारा चारा. तर आता सुका चारा कसा स्टॉक करावा लागतो, तर हे बघा आपली रूम आहे, आणि रूममध्ये आपण डायरेक्ट सुका चारा स्टॉक केलेला आहे. हे बघा तुरीचं बुसकट, हरभऱ्याचं बुसकट, हे जे बोतं दिसतात तुम्हाला हे तुरीचे बुसकट आहे. त्याच्यानंतर याच्या खाली कडबा आहे, आणि इकडं हरभऱ्याचं बुसकट आहे. तर मित्रांनो, आपण आपलं काय होतं, आता याला बाहेर पण स्टॉक केलं असतं, पण आपली रूम एरिया रिकामी. त्याच्यानंतर तिथे कडबा दिसत असं तुम्हाला, ते कडब्याचं. नंतर मित्रांनो, असं आपण सेटअप केलेलं आहे. अगोदर असं सेटअप करावं लागतं. परत तुम्हाला बंदिस्त शेळी पालनामध्ये असं गव्हाणी लागतात, ती एक गव्हाण, ही एक गव्हाण. कारण की शेळ्यांना चारा टाकण्यासाठी ज्यावेळेस आपण बंदिस्त करतो, त्यावेळेस शेळ्यांना चारा टाकण्यासाठी गव्हाणी खूप आवश्यक असतात. आणि त्या गव्हाणी आपण बनवून घेतलेल्या आहेत. एका गव्हाणीला सरासरी त्यावेळेस आपण थोड्या किमतीमध्ये तयार करून घेतल्या होत्या. पण तुम्हाला सगळं जर मटेरियल बाहेरचं वापरायचं म्हणलं, तर तुम्हाला जवळपास 20 शेळ्याचं जर करायचं, 20 शेळ्याचं जर करायचं म्हणलं, तर 20 शेळ्याची करायला तुम्हाला जवळपास 4,500 ते 5,000 रुपये सगळा खर्च लागणार आहे. आणि कमी याच्यात जर करायचं म्हणलं, तर प्लास्टिकच्या ड्रामचं, मित्रांनो सांगायचं म्हणजे प्लास्टिकच्या ड्रामची गव्हाण करून घ्या, जेणेकरून पावसानं खराब होत नाही, पाण्यानं. मी जी केलेली लोखंडी केली आहे, तिचं पत्रा खराब झालेला आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो की गव्हाण ही प्लास्टिकची ड्रमची केली तर खूप छान असते आणि जास्त दिवस टिकते पण. त्याच्यामुळं आता मला पण एक करायची आहे परत 20 शेळ्यांसाठी, ही खराब झाली आपली. तर असं सेटअप करावं लागतं, अगोदर सगळं नियोजन करावं लागतं, त्याच्यानंतरच आपल्या शेळ्या आपण बंदिस्त करू शकतो. तर चला मित्रांनो, वेळ खूप झालेला आहे, व्हिडिओ खूप मोठा होता आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जर आपल्या प्रोफाईलला बघत असाल फेसबुकला तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. असे शेळी पालनाचे थोडक्यात जी आपल्याला माहिती आहे तेवढी मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न करत असतो. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.